महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो नाशिकच्या बाळू बोडकेनं। माती विभागात नाशिकच्या बाळू बोडकेनं विजयी सलामी दिली आहे। बाळू बोडकेनं कोल्हापूरच्या माऊली जमदाडेवर सनसनाटी विजय मिळवलाय। सलामीच्या लढतीत बाळू बोडकेनं कोल्हापूरच्या माऊली जमदाडेचा 10-5 असा धुव्वा उडवत मोठ्या विजयाची नोंद केली आहे। तर दुसऱ्या लढतीत महेंद्र गायकवाडनं विशाल होळकरचा सहायक असा धुव्वा उडवला। विजयी मल्ल बाळू बोडकेशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे। महाराष्ट्र केसरीमध्ये आज सनसनाटी विजयाची नोंद केली ती म्हणजे नाशिकच्या बाळू बोडकेनी आणि माऊली जमदाडेला आज त्यांनी गुणांच्याद्वारे हरवलेला आहे। एक मोठ्या कुस्तीत मोठा विजय मिळवलेला आहे। कसा काय आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे। एक ज्या पैलवानाला बघून कुस्तीकडे मी बघत होतो, आज त्याच पैलवानावर कुस्ती झाली आणि खूप आनंद होतो की नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात झाली आणि माझं पहिलंच वर्ष होतं महाराष्ट्र केसरीला खेळायचं, ते मी स्वप्न बघितलं ते पूर्ण झालं माझं। यासाठी काय मेहनत घेतली, गुरूंनी काय मेहनत घेतली, मित्रांनी काय मेहनत घेतली, त्यामुळे तर आज एक मोठा सनसनाटी विजय नोंदवला। माझे गुरु माझ्याकडनं कंटिन्यू प्रॅक्टिस करून होते ते। मी पंजाबमध्ये होतो, हरियाणात होतो, कुलदीप साहेब यांच्या जवळ, त्यानंतर आमचे दाजी असते ज्ञानेश्वर शिंदे यांनी माझी प्रॅक्टिस करून घेतली। महाराष्ट्र केसरी जिंकायचं जे स्वप्न होतं त्याचा एक चांगली सुरुवात झाली आहे। आता पुढच्या लढतीत कदाचित तुम्हाला सिकंदर शेख अशा मोठ्या तुल्यबळ मल्लावर लढावं लागणार आहे, त्यासाठी काय प्लॅन राहतील? प्लॅन तर आमचे वस्ताद विजय काका बराटे यांनी सांगितलेले आहे, पठारे मामा असतील त्यांनी मला जर संदेश मी कुस्ती करणार आता। आजचा हा जो विजय मिळवला आहे, सनसनाटी विजय मिळवला आहे, तो कोणाला अर्पित करताय? हा आमचे गुरुवर्य मनोहर मामा यांच्या चरणी अर्पण करतो। आपल्या गुरूंना विजय अर्पित केलेला आहे आणि एक सनसनाटी विजय करून महाराष्ट्र केसरीची रंगत उंचवली आहे ती म्हणजे नाशिकच्या बाळू बोडकेनी आणि दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे। संजय दुधाणे, सी 24 तास, वाघोली।